मुंबई आणि वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक अखेर पूर्वपदावर आली आहे। त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदारांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र रेल्वे रुळांवरून पाणी अद्याप पूर्णतः ओसरलेलं नाही, त्यामुळे लोकल फेऱ्या काहीशा विलंबाने धावतात, तसंच काही मेमू गाड्या रद्द करण्यात आल्यात। नालासोपारा इथे रेल्वे रुळांवरती साचलेलं पाणी अजूनही पूर्णपणे ओसरलेलं नाही, ते साचून आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने नालासोपारा आणि वसई दरम्यान लोकल ट्रेन तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। परिणामी पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतात। माहिती जाणून घेऊयात, मनोज सातवी आपल्यासोबत आहेत। मनोज, एकंदरीतच वसई विरार नालासोपारा पावसाच्या संदर्भातली अपडेट काय आहे आणि रेल्वे प्रशासनाने काय सूचना केल्यात? ऋतुजा, पालघर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट जारी केलेला आहे। मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। मात्र सध्या पाऊस हा ओसरलेला आहे। पाऊस थांबल्यामुळे जे जनजीवन आहे ते सुरळीत सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सर्वात महत्वाचं आहे की पश्चिम रेल्वेने जी जीवनवाहिनी बोलली जाते मुंबईकरांची, ती जीवनवाहिनी काहीशी उशिराने धावत आहे। कारण नालासोपारा आणि वसईच्या मध्ये रेल्वे रुळांवरचं जे पाणी साचलेलं होतं ते अद्याप पूर्णपणे त्या पाण्याचा निचरा झालेला नाहीये। त्यामुळं 15 ते 20 मिनिटं उशिराने वाहतूक सुरू आहे। त्याचप्रमाणे ज्या मेमू गाड्या आहेत, जवळपास 8 मेमू गाड्या या डहाणू ते बोरिवली दरम्यान किंवा डहाणू ते पनवेल किंवा वसई पनवेल अशा ज्या मेमू गाड्या आहेत त्या आजच्या दिवसासाठी पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांना देखील वसई आणि नालासोपाराच्या दरम्यान वेग मर्यादा पाळायच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून कुठलीही दुर्घटना होऊ नये। त्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असली तरी ती विलंबाने सुरू आहे। जिल्ह्यात आज शाळांना देखील सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। गेल्या 3-4 दिवस म्हणजे रविवार सोडला तर लगातार रेड अलर्ट आहे आणि त्यामुळं प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बरोबर आहे आणि ज्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन व्हावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।